नमस्कार मित्रांनो, माऊली डेव्हलपर्सच्या चिंदर साईटवर असो आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व खोदाईची त्याच्यानंतर आपल्या साईटची पूर्ण माहिती घेतलेली होती की कोणत्या प्रकारे आपण काम करतो। तर याच कामाची म्हणजे एखादा तुम्ही लोड बेरिंग घर बांधत असाल किंवा आरसीसी घर बांधत असाल तर त्याची पहिली स्टेप असता फाउंडेशन। आता आपण एक्सकॅव्हेशन केला जेसीबीच्या साहाय्याने करू शकतास किंवा तुम्ही मॅन्युअली पण म्हणजे माणसं लावून पण खोदाई करू शकतास। बेस्ट आमका पडला मशीनच्या साहाय्याने, त्यामुळे आपण इकडे तसं खोदाई करून घेतली। त्यानंतर पूर्ण लाईन आउट केला। आता लाईन आउट केल्यानंतर जे आपल्याकडे दगड म्हणजे जांबू दगड मिळतात, एका आपण इंग्लिशमध्ये लॅटराइट स्टोन म्हणतो, तर त्याचा बांधकाम कोणत्या प्रकारे केला जाता आणि कॉस्ट कटिंग म्हणजे बजेट घराचा कमी करूसाठी कोणकोणते ट्रिक वापरले जातात आणि त्याचे फायदे आणि नुकसान काय होता, तर ह्या आपण सगळ्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं। जर तुम्ही कोकणात घर बांधत असाल तर तुमका ही व्हिडिओ नक्की उपयुक्त असेल तर नक्की सेव्ह करून ठेवा। त्याचसोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुमका जर घर बांधकाम करूचं असेल तर माऊली डेव्हलपर्सला नक्की संपर्क करा। आमचे नंबर आम्ही स्क्रीनवर तुमका देऊन ठेवलेले असतात। तर पहिल्यांदा आपण आता माहिती घेऊया की कोकणात प्रामुख्याने जांभ्या दगडामध्ये कोणकोणत्या प्रकारे बांधकाम केला जाता। तर इकडे आता आपण सर्व बांधकाम केलेलं असा। या ठिकाणी आपण 3 फूट चरी खोदलेली होती आणि 3 फूट खोल चरी आणि त्यानंतर रुंदी ही असा आपली 2 फूट असा। त्यानंतर बाहेरची बाजू होती ती आपण साधारण 2.5 फूट खोदून घेतली, कारण लाईन आउटसाठी आपल्याला सोयीस्कर पडता। आणि नंतर ज्या काय कॉर्नर्स लागत होते मशीनच्या साहाय्याने ज्यावेळी आपण खोदाई करतो त्यावेळी काही कॉर्नर्स एकदम पूर्ण कट टू कट येतात, तिकडे आपल्याला लाईन आपली मिळत नाही, तर ते आपण मॅन्युअली खोदून मग आता ह्या संपूर्ण आपला बांधकाम झालेला असा। तर आता ह्यो जर आपण बांधकाम केला तर ह्या बांधकामाक बोलतात अत्रस बांधकाम। ॲक्च्युली बांधकामाचे 3 प्रकार आहेत प्रामुख्याने। पहिला म्हणजे अत्रस बांधकाम, त्याच्यानंतर थप्पी बांधकाम आणि लास्टला असं कोडी बांधकाम। तर फाउंडेशनला मोस्टली आपण अत्रस बांधकाम करतो। आता अत्रस बांधकाम एका इंग्लिशमध्ये कोणते असा टेक्निकल नाव नाही, फक्त जे आपले जांभ्या दगडाची थिकनेस असतात त्याच्यावरनं सगळ्या पूर्ण डिपेंड आहे। 14 इंच आपण जो दगड लावतो म्हणजे ह्या दगडाची आपण माहिती मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेली। आपल्या दगडाची साईज असा 14 इंच 9 इंच बाय 7 इंच। देवगड साईडला आपल्याकडे 14, 8, 9 इंचाचं दगड मिळतं। मालवण कणकवली या साईडला 14, 9, 7चं दगड मिळतं, 1 इंचाचं फक्त डिफरन्स असतं। तर जर आपण 14 इंच जाडीक जर बांधकाम करतो ते का बोलतात अत्रस बांधकाम। तर आता अत्रस बांधकाम कोणत्या ठिकाणी करतात, पहिला म्हणजे ज्या ठिकाणी मातीची जमीन असता, सॉईल म्हणजे घराचा जो लोड घेऊची कॅपॅसिटी कमी असतात त्या ठिकाणी आपण शक्यतो अत्रस बांधकाम प्रेफर करतो। अत्रस बांधकामने काय होतं, ज्यावेळी आपण दगडाची साईज वाढतं तर लोड पण पूर्ण इक्वली डिवाइड होतात जास्त एरियामध्ये, त्यामुळे आपण फाउंडेशनला अत्रस बांधकाम करतो। वाळूत ज्या ठिकाणी आपलं बांधकाम असतं तर त्या ठिकाणी पूर्ण चौथर म्हणजे तुम्ही 3 फूट खोदल्यानंतर आणि 3 फूट जमिनीच्या वरती पूर्ण 6 फुटाचा जो चौथर असता ह्यो काही ठिकाणी अत्रस बांधकामात केलो जाता। तर आता तुमच्यावर डिपेंड असा की तुमका पैसे वाचवूचे आहेत की आपला मजबूत घर होया। तर आम्ही आता इकडे या ठिकाणी जे 2 लाईन्स असतात, आता इकडे तुम्ही बघशात तर काय दिसतात रे इकडे या साईडला। तर इकडे तुम्ही बघितलं तर आपण 2 लाईन अत्रसचे घेतलेले असतात, कारण ह्यांना पूर्ण मजबूती येतात। आणि याच्यानंतर आता आपली थप्पी बांधकामाची लाईन फिरतली। आता थप्पी बांधकाम म्हणजे काय तर आपण मी तुमका पुढे सांगतोय व्हिडिओत। तर हे 2 बांधकाम एक जर तुम्ही फक्त दगडाचं बांधकाम केलास तर कदाचित ह्यो दगड वगैरे जर फुटलो तर ते का ताकद रवत नाही, त्याच्यामुळे आपण 2 दगडाचा बांधकाम करतो। आता ह्या ठिकाणी 3 दगडाचा बांधकाम येणार कारण ही लेवल डाऊन असा, तर ह्या साईडला 2 झालेले आहेत ऑलरेडी। आणि इकडून जर तुम्ही बघितलात तर लेवलसाठी इकडे फक्त सिंगल दगडाचा बांधकाम झालेला असा। खालच्या साईडला बघितलं तर 1-2 दगडाचं बांधकाम होता, इकडे सिंगल दगडाचं बांधकाम झालेला, म्हणजे ह्याच्यावर अजून आपण एक लाईन फिरवली की बॅक साईडला आपले 3 लाईनी होतले। तर असं टोटल एका लेवलमध्ये आपण पूर्ण अत्रसचं बांधकाम करणार आहोत। ह्यानं एकदम पाया मजबूत होता। आता या बांधकामामध्ये तुम्ही पैसे खय वाचवू शकतास, पहिला म्हणजे आता एखादी आपण जमीन खोदल्यानंतर त्या ठिकाणी सोलिंग पीसीसी करतो। तर सोलिंग पीसीसी म्हणजे काय, तर जे काळे दगड असतात रवाळी म्हणजे आपले जे ॲग्रिगेट असतात खडीचे कॉन्क्रीटला वापरतो तर त्याचे मोठे साईजमध्ये, आणि कॉन्क्रीट या लेवलिंगला असतं। साधारण 3 इंचाचा आपण कॉन्क्रीट करतो आणि सोलिंग साधारण 8-9 इंचाचा असतं, तर त्या लेवलवर डिपेंड आहे आपला। तर त्यांना एक मजबूत येतं, खाली जी सॉफ्ट सॉईल म्हणजे एकदम लूज माती असतं तर ते काय एक हार्ड
थोडं सरफेस प्रोव्हाइड केलं जातं आणि त्याच्यानंतर एक आपलं पूर्ण फाउंडेशन, जर दगडाचं फाउंडेशन आता चालू होतं. त्याच्यामध्ये महत्त्वाचा आपला टप्पा अत्रस बांधकाम. तर हे आता आपण अत्रस बांधकाम केलेला असा. आता ह्याच्यामध्ये तुम्ही पैसे वाचवताना सोलिंग PCC न करता देखील डायरेक्ट अत्रस बांधकाम काही जण घेतात, तिकडे सोलिंग PCCचा खर्च वाचवतात. त्याच्यानंतर अत्रसच्या ठिकाणी थप्पी बांधकाम करून या ठिकाणी पैसे वाचवले जातात. त्यामुळे खूप कॉस्ट कटिंग होता, पण त्याच्यामध्ये पण थोडं लोडचा इश्यू होता. कारण जेवढं थप्पी बांधकाम लोड डिवाईड करतात जेवढं अत्रस दगड लोड डिवाईड करतात तेवढं थप्पी बांधकाममध्ये लोड डिवाईड होत नाही. त्यामुळे शक्यतो आम्ही कातळावर, म्हणजे देवगड साईडला जर जांभूळ दगड कातळ असतात त्या ठिकाणी आपण थप्पी बांधकाम करतो आणि मातीतली घरं असतात त्या ठिकाणी आपण शक्यतो अत्रस बांधकाम करतात. दगड भरपूर एक्स्ट्रा जातात, पण जो चौथर असता, जो आपला पाया असता तो मजबूत होता. त्याच्यामुळे आपण या प्रकारचा काम करतो. अजून पैसे खय वाचवतात लोक, की आता ही आपली बाहेरची बाजू आहे, घराची बाहेरची बाजू. तर या ठिकाणी काही जण फक्त अत्रस बांधकाम घेतात. इंटरनल जे बांधकाम असतं, आता तुम्ही इकडे पण बघितलात तर पूर्ण आपण ह्या एजला पण आपण अत्रस बांधकाम केलेलं असा. तर या मधला बांधकाम देखील अत्रस करत नाही, तर मधला बांधकाम थप्पी करतात. काही जण तर जवळपास ही आपली ओरिजिनल ग्राउंड असा, ओरिजिनल मातीच्या 1 फूट वगैरे खोदून या ठिकाणी देखील पाया करतात. त्यामुळे तिकडे पण भरपूर पैसे वाचवतात. बाहेरची चरी 3 फूट खोदतात आणि जे मधले चर असतात तर ते 1 फूट वगैरे खोदतात आणि त्या ठिकाणी खोदाईचा खर्च, सोलिंग PCCचा खर्च, दगड सगळा वाचवतात. पण याच्यामध्ये एक महत्त्वाचा प्रॉब्लेम काय होता, की ज्यावेळी एखाद्या भिंतीवर लोड येतं, म्हणजे आता ह्या भिंतींवर वरती समजा फर्स्ट फ्लोअरला एक रूम असतात, तर या ठिकाणाहून लोड जास्त येतो. आणि आता इकडे तुम्ही जर बघितलात तर ही जी वरची माती आहे ती लेअर आपल्याला एक वेगळं दिसतं. त्याच्यानंतर इकडून साधारण 1 फुटापर्यंत वेगळं लेअर दिसतं आणि खाली बघा थोडेसे दगड दिसतात. म्हणजे ह्या मातीच्या प्रकारावर पण डिपेंड असतात. जर तुम्ही या ठिकाणी 1 फुटच खोदलास तर ही सॉफ्ट सॉईल असतं, त्याच्यामुळे दगड तो खाली बसतलो आणि तो दगड खाली बसल्यामुळे तुमच्या भिंतींकावरती क्रॅक जातले. म्हणून आपण कधी पण ज्यावेळी बांधकाम करतो त्यावेळी सगळ्या बाजूने जे घराचे सर्व भिंती असतात, अगदी इकडे तुम्ही बघितलास तर टॉयलेट बाथरूमचे भिंती आहेत, तर ते पण आपण 3 फुटच खोदतो, म्हणजे सर्व बाजून समान खोदाई करतो. तर ह्यात आपण माहिती घेतली अत्रस बांधकामाबद्दल. आता नेक्स्ट जो कॉमन लोड बेरिंग घरामध्ये वापरलं जाणारं बांधकामाचा प्रकार म्हणजे थप्पी बांधकाम. तर आता इकडे आपल्याकडे दगड असा, मगाशी आपण बघितलं 14 इंच जाडी आपण अत्रस बांधकाम केलेला आणि आता ही 9 इंच जाडी आहे, म्हणजे इथून इथपर्यंत 9 इंच जाडी असा 230 mm. तर हे का बोलतात थप्पी बांधकाम. तुम्ही माऊली डेव्हलपर्सच्या आधीचे पण व्हिडिओ बघितला असतं, त्याच्यामध्ये देवगडमध्ये कातळावर आपण पूर्ण थप्पी बांधकाम करतात आणि लोड बेरिंगला थप्पी बांधकामच करतात. कारण दगड एकदम मजबूत असता चिरो, त्यामुळे आणि विड्थ पण त्याची सफिशियंट असता, त्याच्यामुळे आपण थप्पी बांधकाम करतो. खाली लोड जरा डिवाइड होण्यासाठी आपण अत्रस बांधकाम करतो. तर आता नेक्स्ट आपली लाईन येतेली ही थप्पी बांधकामाची, ह्याची साईज असा 9 इंच. आता थप्पी बांधकाम पण काही जण या ठिकाणी पैसे वाचवूसाठी म्हणून बाहेरच्या लाईनी थप्पी घेतात आणि इंटरनल लाईनी हे कोडीचे घेतात. आता कोडी म्हणजे काय, आपल्याकडे जर देवगड साईडला बघू गेला तर 8, 9, 14चा दगड असं, त्यामुळे 8 इंच जाडीचा जो दगड असतो त्याका आपण कोडी बांधकाम बोलतो. पण मालवण कणकवली साईडला इकडे हे दगड येता ह्यो 7 इंचचा येता. तर इकडे आपण हे जे 2 दगड लावले आहेत ह्यो आपलं बांधकामाचं तिसरा प्रकार कोडी बांधकाम. तर कोडी बांधकाम या ठिकाणी लोड बेरिंगमध्ये शक्यतो कमी वापरतात. कोडी बांधकाम मोस्टली पार्टिशन वॉल म्हणून यूज केला जातं आणि RCC जे स्ट्रक्चर असतात त्याच्यामध्ये यूज केला जाता. लोड बेरिंगमध्ये आपण मोस्टली 9 इंचचा थप्पी बांधकाम करतो, त्यांनी भिंती चांगले मजबूत होतात. सर्वच अगदी काही जण बाथरूमची भिंती किंवा पार्टिशनची किचनचे मधले भिंती लोड बेरिंगमध्ये कोडी घेतात, पण तसं आपण करत नाही. आपले सर्व भिंती हे 9 इंच जाडीचे थप्पी बांधकामातच असतात आणि RCC मध्ये आपण प्रेफर करतो पार्टिशनसाठी कोडी बांधकाम. याच्यामुळे लोड कमी होता. त्यानंतर जी इंटरनल आपली विड्थ असतं, म्हणजे रूमचे जे लेंथ आणि विड्थ असतात ते देखील ज्या वाढतात आणि आपलं एरिया पण वाढतं, कार्पेट एरिया वाढता. एक्सटर्नल जे भिंती असतात ते आपण 9 इंचामध्ये करतो RCC मध्ये पण आणि लोड बेरिंगमध्ये पण. पण आपण आता जी वाडातरला रिसेंटली साईट केली त्या ठिकाणी आपण RCC मध्ये देखील संपूर्ण थप्पी बांधकामच फिरवलेला. कारण
ग्राउंडला जे रूम पोझिशन होते तेच फर्स्ट फ्लोअरला होते, त्यामुळे आपण पूर्ण तसं बांधकाम केलं. हे एक पूर्ण साधा म्हणजे एक खर्च भरपूर वाचवणारा ह्या बांधकाम असा. आता लोड बेरिंगच्या घरामध्ये जर तुम्ही स्लॅब घालत असाल तर तुमका थप्पी बांधकाम करणं कंपल्सरी आहे, म्हणजे 9 इंच जाडीचं बांधकाम करणं तुमका कंपल्सरी असं, त्याशिवाय तो स्लॅबचं पूर्ण लोड घेणार नाही. इन केस जर तुम्ही पत्रे घालत असाल तर शक्यतो काही जण बाहेरचे भिंती असतात ते 9 इंच जाडीमध्ये करतात आणि इंटरनल भिंती असतात हे 7 इंच 8 इंच जाडीचे करतात. तर त्या ठिकाणी देखील आपली कॉस्ट कटिंग भरपूर होता. कौलांची जी आता घरं असतात म्हणजे आपण GIचा MS चा स्ट्रक्चर करून मेंगलोर कौला म्हणजे आपली मातीची कौला आपण वरती घालतो, त्याच्यामध्ये पण थप्पी बांधकाम मस्टच असा, कारण कौलांचं लोड वगैरे जास्त असता. ज्या ठिकाणी स्टीलचे पत्रे असतात म्हणजे टाटा स्टील किंवा जिंदाल स्टील वगैरे हे स्टीलचे आपण पत्रे वापरतो, त्या ठिकाणी एखाद्या वेळेस कोडी बांधकाम ठीक आहे, कारण त्यांना जास्त लोड नसतं. प्लस आपण जे छोटी पडवी वगैरे करतो बाथरूमच्या आपलं म्हणजे रूमच्या बाहेर वगैरे, त्याच्यानंतर एक टेम्पररी रूम वगैरे आपण करतो, तर त्या ठिकाणी शक्यतो कोडी बांधकाम या वापरला तर चालता, कारण त्याच्यावर जास्त काय लोड नसतं. हाईट साधारण आपली 7-8 फुटापर्यंत असतं, पण ज्यावेळी तुम्ही 10 फुटापर्यंत बांधकाम करतास तर त्यावेळी तुमका थप्पी दगड या बांधणं, थप्पी दगडाचं बांधकाम करणं कंपल्सरी आहे. तर आपण आता प्रमुख 3 दगडांची बांधकामाची माहिती घेतली. पहिलं म्हणजे अत्रस बांधकाम, तर त्या देखील आपण बघितलं की कोणत्या ठिकाणी सुटेबल होता, कसे पैसे वाचवतात किंवा तुम्ही कसा सेविंग करू शकता, पण त्याचं सेफ्टीवर काय इफेक्ट पडतात आपण बघितलं. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघितला 9 इंच जाडीचा थप्पी बांधकाम, मोस्टली सगळीकडे आपण थप्पी बांधकाम करतो. आणि तिसरा प्रकार ह्यो कोडी बांधकामाचं. असे 3 प्रकार आपल्या कोकणात बांधकामासाठी संपूर्ण ओव्हरऑल यूज केले जातात. तुमच्याकडे जर अजून काय वेगळे शब्द असतात तर सांगा. मोस्टली आम्ही आता देवगड, कणकवली, वैभववाडी, मालवण ठिकाणी काम केलं होतं, त्या ठिकाणी सगळीकडे थप्पी, अत्रस आणि कोडीच बांधकाम बोलतात, फक्त दगडाच्या साईज व्हेरिएशनमध्ये फरक आहे. आता याच्यामध्ये अजून एक मुद्दो की ज्यावेळी आपण फाउंडेशन करतो तर नुसता एखादा सिमेंट म्हणजे अल्ट्राटेक सिमेंट वापरलास, 1:6 तुम्ही माल वापरलास आणि मजबूत दगडाचं बांधकाम केलास अत्रस बांधकामाचा, पण याच्यात जर तुम्ही क्युरिंग केलास नाही तरी देखील तुमचं पाया मजबूत होऊ शकत नाही. त्यामुळे क्युरिंग मस्ट. आता आपण दिवसातून 3 वेळा पाणी मारतो, सध्या ऊन असल्यामुळे 4 वेळा पण आपलं पाणी बसतं, म्हणजे सकाळी ज्यावेळी आपले जे गवंडी असतात ते काम चालू करूच्या आधी आपण एकदा पाणी मारतो, त्यानंतर दुपारी एक साधारण 11-12 वाजता पाणी मारतो, नंतर दुपारी जेवण दिल्यानंतर 2-2:30 वाजता आणि संध्याकाळी. तर असं 4 वेळा आपण आता उन्हाच्या वेळेत पाणी मारतो. जुनी जी माणसं होती कोकणातली ती शक्यतो पावसाळ्याच्या आसपास कामं चालू करायची, जेणेकरून क्युरिंगचा खर्च वाचायचो. आणि आता हे जे आपण वरती भराई करणार ह्याच्यामध्ये जी माती टाकणार आहोत तर ती व्यवस्थित आपली बसता, त्याच्यामुळे बहुतेक जी कोकणातली जुनी घरं ती पावसात चालू करायची. तर मंडळी आपण आता जी लॅटराईट म्हणजे आपल्या जांभ्या दगडाच्या बांधकामाची सगळी माहिती घेतली, तर ती ही व्हिडिओ तुमका कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. तुमका काय प्रश्न असतील तर ते आमका देखील कमेंटमध्ये नक्की विचारा, आम्ही तुमका त्याची नक्की उत्तरं देऊ. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घर बांधकाम तुमका करूचं असतात, लोड बेरिंग, RCC, कौलारू, तर माऊली डेव्हलपर्सला नक्की संपर्क करा. आम्ही आमचे नंबर स्क्रीनवर दिलेले असतात. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आता ही जी साईट असं किंवा इतर जे आपले साईट असतात ते पूर्ण कंप्लीट होईपर्यंत आपण हे सर्वांचे व्हिडिओ बनवून तुमका माहिती देत राहतो. त्याच्यासाठी आपला सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.